राष्ट्रीय पक्ष. तर प्रमुख राष्ट्रीय पक्ष आपल्याला पाहायचंय. सगळ्यात पहिला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. स्थापना कधी झाली? 1885. कधी झाली? 1885. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाचे राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी एक चळवळ होती. त्यामुळे भारतात त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले. स्वतंत्रोत्तर काळात एक काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. धर्मनिरपेक्ष, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याकांसाठी वर्गांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. पक्षाचे धोरण काय? पक्ष स्थापना 1885. पक्षाचं प्रमुख धोरण काय? धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे. तर काँग्रेस पक्ष स्थापना 1885. त्यांचे प्रमुख विचार काय? धोरण काय? धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे.